आपण आज लेखनातल्या करिअर बद्दल बोलतोय. आपल्या सोबत मानसी थोरात आहेत अकोल्याहून. मानसी, प्रश्न विचारू शकता. हॅलो, मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की मी चांगल्या प्रकारे लिहू शकते, ते मांडवू शकते, पण माझ्याकडे शुद्ध लेखनात फार चुका होतात. तर मी शुद्ध लेखन सुधारण्यासाठी काय करावं त्याबद्दल सरांना सांगावं. मानसी, थँक्स. जगभरातला प्रश्न आहे शुद्ध लेखनाचा. काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे व्हिज्युअल मीडियामध्ये तसं शुद्ध लेखनाचा काही संबंध येत नाही. म्हणजे जर ऍक्टर असेल तर तो शुद्ध लेखन तो करेक्ट करूनच घेतो, कारण उच्चारावरच असतं. पण जर तुम्हाला प्रिंट मीडियात करायचं असेल तर अर्थात त्याची काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे काही व्याकरण सुधारणे यामागे काही मेहनत आणि अभ्यास याशिवाय. कॉपीरायटिंग मध्ये जरी व्याकरणाचे नंतर नियम आपण मोडतो किंवा विचार करण्याला प्राधान्य असलं तरी जे देतो आपण लोकांच्या डोळ्यासमोर ते नीट, स्वच्छ, सुंदर असंच दिलं पाहिजे. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. त्यामुळे म्हणजे शुद्ध लेखनाला शॉर्टकट नाहीये जास्त. हो, आणि मी माझ्या ओळखीचे अनेक म्हणजे इंग्रजी, हिंदी, मराठी लिहिणं अनेक कॉपीरायटर, रायटर आहे की ज्यांचं अक्षर भयंकर वाईट आहे. म्हणजे काही एक उदाहरण तर असं आहे की त्याचं अक्षर वाचायसाठी एक माणूस ठेवला होता, पण तो लिहायचा करेक्ट तो अक्षरच वाईट होतं. पण व्हिज्युअल मीडिया हे चालून जातं. याचा अर्थ असा नाही की वाईटच असावं, माझं अक्षर सुंदर आहे त्याने काही फरक पडत नाही. पण व्हिज्युअल मीडिया व्याकरणाचं गरज पडतेच असं नाही, पण गरज नाही म्हणून व्याकरण करू नये असंही नाही. त्याची एक बेसिक मला वाटतं यातनं एक थोडी माणसाची सिन्सिरिटी पण दिसते. हो, तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगलं. दुसरी गोष्ट शुद्ध लेखनाची अशी आहे, चित्रात चूक जरी ते कोणाला कळत नाही, पण लेखनात चूक हे सगळ्यांना दिसते. तो दीर्घ आहे का रस्व आहे ते सगळ्यांना माहिती असतं, बहुतांना माहिती असतं. त्यामुळे तिथे चूक नाही करतायत आणि ती होऊ नये शक्यतो. आजकालच्या मुलांच्या खूप होतात त्यामध्ये, त्यामुळे आपण त्यांना हे विशेष करून सांगायला पाहिजे. मला तुम्हाला अजून एक विचारायचं, तुम्ही इंग्रजीत काम करता म्हणून विशेषतः अनेक मराठी मुलं या क्षेत्रात ऍडव्हर्टायझिंगच्या जातात आणि ते जेव्हा लेखनाच्या प्रांतात जातात तेव्हा ते ट्रान्सलेटर म्हणून जातात. तर जाहिरातींचा एक भाषांतरकार म्हणून जाणं आणि एक कॉपीरायटर म्हणून असणं, मला फरक सांगा त्यातला. या इंडस्ट्रीमध्ये कॉपीरायटर्स हिस्टॉरिकली इंग्लिशमध्ये लिहिणारे आहेत, काही हिंदीमध्ये पण लिहितात. म्हणजे प्रायमरी लिहायची भाषा आहे ती इंग्लिश आहे. त्यामुळे काय होतं, एखादा मराठीत लिहिणारा असेल तर तो ट्रान्सलेटर बनतो. माझ्या करिअरमधला किस्सा आहे. मी 94 मध्ये मला वाटतं मी ज्युनियर कॉपीरायटर किंवा सिनियर कॉपीरायटर काहीतरी होतो. इंडस्ट्रीमध्ये 2 वर्ष पण नव्हती झाली मला, ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये. आणि माझ्या एका मित्राचा कुठचा नागपूरचा क्लायंट आला आणि तो मला एक ब्रोशर लिहायचं. ठीक आहे, मी 5,000 रुपये चार्ज करेन. ठीक आहे, चालेल. ब्रोशर लिहून झालं, अप्रूव्ह झालं. आणखी नंतर ते म्हणाले की मी नागपूरचा क्लायंट असल्यामुळे मला एक मराठीमध्ये पण याचं ट्रान्सलेशन करून ब्रोशर करायचं. तर ठीक आहे, मी विचारलं. आणखीन एक सिनियर ट्रान्सलेटर होते मराठीमध्ये, 40-45 वर्षाचे. त्यांना म्हटलं की तुम्ही हे कराल का? म्हणाले हो करतो. भीत विचारलं की तुमचे चार्जेस किती असतील? कल्पना करता नाही येणार. मी ज्युनियर कॉपीरायटर, 2 वर्ष एक्सपिरियन्स पण नाही, मी 5,000 रुपये चार्ज केले. त्यांचे चार्ज होते 250 रुपये, 5%. टोटल 5,000च्या. आणि हे आपण 10 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वी सांगतो. म्हणजे तो जो फरक आहे, आणि ह्याला 2 कारण आहेत. एक म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मराठी म्हणा किंवा तामिळ म्हणा किंवा तेलुगू म्हणा किंवा गुजराती म्हणा, ह्या ज्या लोकल लँग्वेजेस आहेत त्यांना किंमत नाहीये. थिंकिंग जे आहे ते एक तर इंग्लिशमध्ये होतं किंवा हिंदीमध्ये होतं, आणि मग त्याचं भाषांतर होतं. आणि भाषांतरात ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे पण कळायचा मार्ग नसतो, कारण लिहिणारा असतो त्याला गुजराती कळत नाही का मराठी कळत नाही का तामिळ कळत नाही. त्यामुळे ते बाहेर काय पडतं ते कोणाला ठाऊक नसतं. आणखीन दुसरी आहे ती भाषांतर करणाऱ्यांची मनोवृत्ती. मी भाषांतर करणार, टचा फचा म्हणजे टीचा ट करणार, माझे 250 रुपये घेणार आणि जाणार, कारण मला 250 रुपये मिळतात. मी तरी कशाला त्रास घेऊ? मग तो व्हॉल्यूम गेम म्हणतो, मी खूप ट्रान्सलेशन करणं. तो मार्ग चुकीचा आहे. पण याच्यामध्ये इतकं बोलण्यासारखं आहे आणि यातल्या सगळ्या बारीक ह्याच्याबद्दल आपल्याकडे वेळ खूप नेहमीच कमी पडतो. मी आज दोघांशी तुमच्या क्षेत्राबद्दल बोलले, याबद्दल खरं तर अजून जाणून घ्यायला हवं. पण तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि मराठी मुलांना या नवीन क्षेत्राबद्दल आणि त्यातल्या खरंच आनंदाबद्दल सांगितलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अभय आणि देवेन, IBN लोकमततर्फे तुमचे आभार. हा होता आपला आजचा करिअर लेखनाविषयीचा कार्यक्रम. आपण आता भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात नवीन विषयासह. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 02266899204 02266899204 या क्रमांकावर फोन करू शकता.